तर नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. तर मंडळी, माझी ओरोसला ड्युटी लागली होती. जवळजवळ 10 दिवस झाले आता आणि आज हा रविवार. तर आज माझी साप्ताहिक. तर मी चालले आता घरी एस टीन, कारण मी येताना सरकारी गाडी आणलं होतं, ती जमा केलं आहे आणि आता मी जाणार एस टीन आणि येताना माझी गाडी घेऊन येणार. चला देवगड. गाडी नाही, बघू आता स्टँडपर्यंत, ओरोसच्या स्टँडपर्यंत कोण भेटता काय, हात दाखवणार टू व्हीलरवाले आणि मग जाणार स्टँडवर. चला म्हणजे अजून तर कोण भेटलो नाही. चालत चालत चाललंय, 5 मिनटं झाली. तर ती गाडी घ्यायची. थांबता मला गाडी येता बघू, थांबवता काय. म्हणजे स्टँडवर जायचं होतं आणि वाटेतच एस टी मिळाली आणि मी हात दाखवले तर ती होती देवगड वेंगुर्ला. आणि खरोखर भारीच काम झालं माझा, कारण ड्रायव्हर काका आणि कंडक्टर काका त्यांच्या थँक्यू थांबवल्याबद्दल. कारण मी देवगडला जायचं होतं, कारण ही चुकली असती तर मग लई वेळ लागलो असतो. हो हो, थँक्यू. माझे वडील पण एस टीत होते. हो, रिटायर झाले 2008 मध्ये. हां, थँक्यू. हां, ओके, थँक्यू. असेच प्रवाशांबरोबर रहा. हो, थँक्यू. तर चला मंडळी, आता जाऊया देवगड. तर मंडळी, आता इली एस टी कणकवली स्टँडला आणि हे 8:10 टायमिंग. आता वाजले 7:54. 8:10 सुटणार असं बोलले होते कंडक्टर. तर चला थोडा वेळ टाइमपास करू आणि मग जाऊ एस टी. आमचा सुंदर असा कणकवली स्टँड. आणि आमचे गाडीचे कंडक्टर साहेब. किती 8:10 सुटत ना? ओके ओके. हां हां. आणि आता 5 मिनिटाचं तेच देवगड स्टँड उतरणार आणि घरी जाणार. तर मंडळी, इली देवगड स्टँडला गाडी. मी आता उतरतोय. सर्व उतरले आहेत. चला थँक्यू. हो, भेटू आता. चला. हो चला. हां हां, चला. तर मंडळी इलंय मी आता आणि माझ्या मित्राच्या बिल्डिंग खाली गाडी माझी लावलेली होती. ती आता मी घेणार आणि जाणार घरी. ही बघा, हे बघू शकता, असं ही गाडी मी लावलं होतं जाताना. चला. तर मंडळी, आता वाजले 10:30 आणि मी आता इले घरी. आणि आमची आजी पण इले. आजी होय, तेव्हाच इलस. तर मंडळी, आता वाजले 10:30 आणि आमची आजी पण माझ्या वेलकम साठी हजर आहे. वेलकम तरी करा. इला तर टाइम वाजले 10-12 दिवसांनी इले घराकडे. काय सध्या स्पेशल? बांगडे तळून आणि ते काचक्याचा सार आणि माकला. मस्त जास्त मंडळी, मस्त आज हा माकला स्पेशल. मनीषेंद्र गेले बागे तुझ्या बागे. पप्पा पण. हा, ओके ओके. तर मंडळी, आता वाजले 10:30. आता मी आंघोळ करतोय, फ्रेश होतोय मस्तपैकी आणि मग नाश्ता करणार. चला. आधी नाश्ता कर.
आधी नाश्ता करू. तर आई म्हणता मंडळी आधी नाश्ता कर आणि मग आंघोळ कर. तर आता भूक पण लागली आहे, तर आधी पहिला आधी नाश्ता करणार आणि मग आंघोळ. आजी मस्त ढोकळा ती जात नाही आजी का, त्याच्यामुळे आजीला ढोकळा आणि चटणी दी आणि बाकीच्या समोसे आणलेले. एका बाई काय आणलेलं नाही, तुका काही नाही. 2 ना, मनीषला 1 आणि तुका 1. चला नाश्ता करूया. तर मंडळी नाश्ता केलोय, फ्रेश झालोय, आंघोळ नाही केलंय कारण आई बोलली आधी नाश्ता कर, त्याच्यामुळे आईचं हे मी मानलंय. काय तर म्हणतात शब्द सर आखोपे. आणि आता आम्ही चाललोय बागेत कारण पप्पांनी गंधर्व गेलं आणि ते पाणी विसरलं. ती कशा काही ही 2 रुपये 1 बस झाली. सर तर मंडळी चला जाऊया आता बागेत. चला कोण येता, चलो चलो. तर मंडळी इलो आम्ही आता बागेत आणि जोरदार काम चालू आहे. पप्पा आणि गंधर्वाचा पाणी सोडलास, चालू झालं पंप. पंप चालू इलो होतो, मीच चालू केलं. तुम्हीच चालू केला. काय नाही झाला होता, माझाच चुकला काहीतरी. हो ताच म्हणतोय. ओके ओके गंधर्वा तो कॅमेरामॅन फुल जोश मध्ये काम मध्ये चालू आहे. तर मंडळी बघू शकता अशी आम्ही सिस्टीम केली होती, गेल्या वेळी दाखवलं होतं. तेव्हा आम्ही पाईप जोडूचा व्हिडिओ केला होता ना, हे नळ जोडूचे. आणि असं पाणी आम्ही सोडतो. हे बघा हे नवीन ह्याचा फुल झाला केला सर्व. ही झाली आळी झाली, पाणी विसरलं. आई बोलली पाणी घेऊन जा. आणला होता, एक बाटकी बाटली आणली. आई बोलली पाणी विसरले. नाही त्या बाटली हो आणलंय माझं. परवा दिवशी 4 होती ती केलंय. काय रान काढू ती झाडाचं हे तोडून टाकलं. आज काय रान काढूया, थोडा राहुल साईड टाकला तर खत होईत ना. पाणी नाही सोडतो मग त्या कलमात नेऊन टाकतोय मी. त्या कलमातून नेऊन टाकलं मी सगळं. टाकायचा काढून आणखी फिरवला. मनीष आणि माई पण आम्हा करतोय बाबा. जोरदार काम चालू आहे मनीष आणि माईचा पण. त्याच्या हे गांजल मस्ती आहे, त्याच्या हे का हा ती बघ त्याच्यावर एका गांजल मस्ती आहे. ही बघ हे का हात ही बघ गांजल मस्ती आहे. ही बघ ही बघ खालचून ही बघ या बोटाच्या खाली आहे. हलवू नको ते का उद्या जा जास्त राहणार ते जाऊ नको होत अंगारी. नाही या साईडला मनीष हे बघ हे बघ हे बघ नको तुझा हय 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 काय हयची जाऊ काय तुम्ही काय बा मग ठेवतो ना. हात पाय धुवचे पडला. चले मनीष काय करतो हे. चला हे कशा वर जातो, काय करतो तू. पाय घ्या. तर मंडळी चला आता झाली काम. पप्पानी अगोदरच हे केल्यानी होती आळी, तर पप्पानी अगोदर केलं. फक्त थोडा रान काढला आणि ह्याच्या माडांका पाणी लावला. कारण हे पाईपलाईन आहे त्याच्यामुळे पप्पा रोज घालतात. मी आता घातलं 1-2 कांत.
चला आता जाऊया घरी. सांगितलंय कंडक्टरांनी यांका माझे वडील पण एसटीत होते म्हणून विचारत होते खायच्या डेपो. दापोली. तर मला पहिले दापोली होते, नंतर मग शेवटला आता 10-15 वर्ष देवगडला होते. नशीब थांबवले म्हणून मी 10 वाजता तरी येईल देवगडात. नाही तर मला लय 12-1 वाजले असतील. डायरेक्ट गाडी मिळाली ना ती. हे काय शुद्धी अशी जळक्याचं लाकूड घेऊन आता ती घुसव होईल आणि ही तोड होईन अशी आडी होईल आणि हे मग इथे कुठे हॉल नको शुद्धी लाव होई नाही तर बघूया आता हे आपण लावतो तोडून. पाणी मस्त भरलं रे फुल. पाणी जाम भरलं. जाऊया आंघोळ मनीष. खरोखर जात. मी आंघोळ नाही केलं आता येईल तो. मी पण थोडी केलं. मी खेळू घे नंतर आता होईल. जाऊ दे. काय थोडीशी. तर मंडळी आम्ही मगाशी गेलो बागेतून साफसफाई सर्व करून आणि आंघोळ केलंय आणि आता वाजले 2:05 आणि आता आमका जेवण सुरुवात झाली आमची. आई तर सुरुवात केली ना. आईचं आमच्या पहिला नंबर असतं तेव्हा आई कसा खालं माकूल मस्त फ्रेश हा. चांगली आहे. तर आज आईने माझ्या वेलकमसाठी खास माकुलचा केलेला सांबारा. आज मस्तपैकी मच्छी फ्राय, बांगडो, त्याच्यानंतर खाडीतले काचक्यांचा सार. काही ना अजय कडनं आणलास गे मग शुभांगी येईल होता. ओके ओके. आणि या माकुल या पण शुभांगीकडनं. ओके ओके. आणि माकुल मस्तपैकी पाणी सुटलं रे बघू ना. तर माझा वाडा लवकर मस्तपैकी रमता होते जरा. चला मंडळी आम्ही जेवतो, तुम्ही पण येवा जेव. मनीष बोल. काय तर मंडळी आम्ही जेवतो, तुम्ही पण येवा जेव. चला मांजर पण येईल. माकुलच्या सांबाराचा वास घेऊन यायचा मांजरीला. आवाज येता बघ रे. हे बघ. चला येवा जेव मस्तपैकी. आईने माझ्यासाठी खास काय काय थँक्यू माझ्यासाठी खास मस्तपैकी खाडीतले मासे आणि माकुल मागवले ना आज खास माझ्यासाठी. झील येणार म्हणून 10 दिवसांनी. वा भारीच इंतजाम केले ना आई. मासे पण आणि माकुल. मी नाही म्हणून मासे नाही खालास. चला थांबा आता मी रेमटावतोय. तर मंडळी चला थांबा ती मस्तपैकी जेवतोय थांबा. मस्त. तर मंडळी चला आम्ही जेवतो, तुम्ही पण येवा जेव. तर मंडळी चला आज चाललो आम्ही मस्तपैकी खेळूक. अदिश पण हा आमच्या सोबत, गंधर्व, अनिश, जितू आणि मनीष. कोण गेला फायनलला? पारिक आणि पुजारी. ओके ओके. झाली फायनल चालू. हा अजून गेले नाही. अनुजने गेलो. अनुज काय गेलो गेले. चला ए अनुज चलो आज दाखवतोय तुमचा कशा असतो ते षटकार चौकार. परत एकदा ते म्हणे बॅग काय तुझी ती तुटली. एवढं भारी खेळलं. फिक्स मारल्या नाही. आमचं मनीष बघा कसं भारी खेळलो होतो. बॅग तोडून टाकलं प्रॅक्टिस करून. तर मंडळी गेलो आम्ही आता ग्राउंडवर आणि आमचे टुर्नामेंट आहेत 14, 15, 16 डिसेंबरला. आणि हे मनीष तेव्हा आता मंडळी ती कलमा दिसतात. ती कलमा ती आम्ही शिपलेली, मी आणि भाईन. कधी कॉलेजला असताना आम्ही यायचे आहे पहिले 4 वाजता यायचे खेळूसाठी म्हणून. लवकर यायचे 3:30ला. पहिले कलमा शिपायचे आणि मग खेळू जायचे. असा होता मी आणि भाई. भाई म्हणजे सुट्ट्या मिळवलं भाव. तर मंडळी आज मोठ्यांपासून पहिला नंबर आहे आणि आज सर्वांतून मीच मोठं आहे. आणि बॉलर कट्टर दुश्मन भूया हर्षल पडेल का आज माझं बॉल काढणार वाटतं. तू येऊन नंबर पहिलं लागलो होतो तू आज. आज मला माहिती होतं मोठ्यांपासून नंबर आहे म्हणून सिलेक्ट प्रॅक्टिसला.
घेऊ गोवी मस्त पैकी. आता टाकलाय मंडळाची घ्यावा म्हणजे. ती नाही माका एक स्वतः घेणार आहे मी बॅग. मुंबईत जाऊन घेणार बॅग. चौकार पण नाही. प्रॅक्टिसला यायचं लागणार वाटतं. जायत नाही शॉट जायत नाही नवीन असल्यामुळे पण एक हा नवीन आहे ना बॉल. आणि बॅटी ग्रिप नाही रे त्याच्यामुळे धरूक मिळत नाही एकदम असं व्यवस्थित धरूक आवत नाही. काम नको नको हा टाक टाक उशीर नको. वाईट चौकार पडलंय ना त्याच्यामुळे वाईट टाकूक लागलो. Thank you.